इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा शुभारंभ होतो। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा शुभारंभ सोहळा संपन्न होतोय। त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित तथा मानचिन्ह देकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस का स्वागत करेंगे। केंद्रीय राज्य मंत्री पतन पोत परिवहन और जलमार्ग माननीय श्री शांतनु ठाकुर जी। Thank you for accepting this token of gratitude। और अब स्वागत श्रृंखला को आगे बढ़ाते हुए मंचासीन अन्य सभी गणमान्य विभूतियों का स्वागत एवं सम्मान करेंगे श्री विजय कुमार जी, सचिव पतन पोत परिवहन और जलमार्ग मंत्रालय भारत सरकार, एवं श्री सुनील पालीवाल, अध्यक्ष इंडियन पोर्ट्स एसोसिएशन। माननीय केंद्रीय मंत्री पतन पोत परिवहन और जलमार्ग श्री सर्बानंद सोनोवाल जी। सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा शुभारंभ सोहळा पार पडतोय आणि सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये आणखीही काही नियोजित कार्यक्रम आहेत। कसा नेमका हा दौरा असणार आहे आणि आत्ताचा जो कार्यक्रम आहे त्यामधून मच्छीमारांसाठी काही अद्ययावत बोटी सुद्धा दिल्या जाणार आहेत, ते कशा प्रकारे महत्त्वाचं ठरणार आहे? तर वितरण आपण जर बघितलं असेल तर हे मेरीटाईम बोर्डाचं जे कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये 5 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे। त्यामध्ये भारताचा शाश्वत सागरी विकास, व्यापार विस्तार आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून हे समिट जे आहे प्रदर्शन महत्वपूर्ण असणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आता उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे आणि इंडिया मेरीटाईम वीक 2025च्या दरम्यान विविध प्रदर्शनाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं आहे आणि यामध्ये आपण बघितलं असेल तर पॅनल चर्चा होणार आहे। त्यासोबत विविध सत्रांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। बंदरे, नौकानयन, लॉजिस्टिक आणि सागरी तंत्रज्ञान क्षेत्रातील संधीवर या संपूर्ण समिटमध्ये जी आहे ती चर्चा होणार आहे आणि आज महाराष्ट्राला याचा मान मिळालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर सगळ्यात मोठं समिट हे या वर्षीचं आहे आणि याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित आहे आणि या ठिकाणी प्रदर्शन देखील भरवण्यात येत आहे। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर या कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माझगाव येथे जातील, तेथे देखील बोटींचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे। बरं सुशांत, या सगळ्या दौऱ्याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।